नमस्कार मंडळी. आज आपण संडे स्पेशल पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत. तेही अगदी घरच्या घरी कुकरमध्ये. जास्त मेहनत न घेता अगदी गाडीवर मिळते तशी पावभाजी घरच्या घरी खूप कमी वेळात पटकन बनवून तयार करणार आहोत. घरी अगदी पाहुणे आवर्जून आले तरीही पटकन बनवून तयार होणारी आजची ही पावभाजीची रेसिपी. चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. याच्यात 2 मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतलेले आहे. अर्धी वाटी मी इथे कोबी घेतलेली आहे. एक छोटीशी शिमला मिर्च मी बारीक चिरून ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक छोटा आकाराचा मी इथे कॅरट घेतलेला होता, म्हणजेच गाजर, ते सुद्धा चिरून याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. एक वाटी इतके मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहे. एक छोटा बीटरूट मी कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर फ्लावर घेतलेला आहे. याला थोडासा गरम पाण्याने मी थोडंसं 1-2 मिनिटं काढून घेतलं. त्यानंतर ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. 1 कपभर इतकं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. झाकण लावून कुकरचे 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला येथे काढून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपल्या भाज्या आहे मस्त मऊ होतील. 3 शिट्ट्या काढून झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकर व्यवस्थित आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे कुकर होत आहे तोपर्यंत आपण ह्याचा मसाला बनवून तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 उभे चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे. काश्मीरी मिरची घेतलेली आहे एक 3. याने कलर आपल्या पावभाजीला खूप छान येतो. जसं आपण मार्केटमध्ये आपण गाडीवर खातो ना पावभाजी, अगदी त्याच्यासारखा कलर येतो. इथे तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 मिनिटं याला छान मी उकळून घेतलेलं आहे. जे टोमॅटो आहे मऊ झालेले आहे. जे मिरची आपण ह्याच्यात टाकली होती ते सुद्धा छान अशी मऊ झालेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं की छान मस्त मऊ अशी आपल्याला याची पेस्ट बनवून तयार करून घ्यायची आहे. आता मी याची पेस्ट आधी बनवून तयार करून घेते. एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल, म्हणजे आपल्याला जितकं पावभाजीला तेल हवं असेल तितकं आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. एक चमचाभर इथे आपण बटर वापरलेलं आहे. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. पावभाजी म्हटलं की सर्वात आधी येतं ते म्हणजे बटर, म्हणून एक चमचाभर मी इथे बटर वापरलेलं आहे. तुम्ही पूर्ण पावभाजी बटरमध्ये बनवली तरीही चालेल, काही हरकत नाही. एक चमचाभर आपण इथे आलं लसणाची पेस्ट ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. याला सुद्धा आपल्याला छान मस्त मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकदा भाजून झालं की टोमॅटो आणि काश्मीरी तिखटचं जी मिरची होती याची आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं भाजून झाले की याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून हे पुन्हा पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. कलर बघू शकता. याच मसाल्याने आपली पावभाजी एकदम गाडीसारखी बनवून तयार होते. एक चमचाभर मी इथे लाल तिखट, एक चमचाभर धणेपूड, त्याचबरोबर हळद, चवीपुरतं मीठ आणि सर्वात शेवटी आपला पावभाजी मसाला याच्यात मी 1 चमचाभर इतकं ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण मसाले आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त मसाल्याचा आपण वापर करणार नाही आहोत, कारण आपण ह्याच्यात काश्मीरी लाल तिखट वापरलेलं होतं, म्हणून खूप जास्त मसाल्याची सुद्धा गरज नाहीये. झाकण लावायचं. 1-2 मिनिटं छान अशी वाफ काढायची. तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आपलं जे कुकर आहे व्यवस्थित थंड झालेलं आहे. त्याची वाफ गेलेली आहे आणि मी आता ह्याला ओपन करून घेते. तुम्ही बघू शकता जे आपले भाज्या होते मस्त मऊ झालेले आहे. आता आपण पावभाजीच्या स्मॅशरने याला छान असं स्मॅश करून घेऊया. हे बघा या पद्धतीने बीटरूट घातल्याने आधीच आपल्या भाज्याला मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण जे मसाला केलेलं होतं टोमॅटो आणि काश्मीरी लाल तिखटचं, त्याने सुद्धा कलर अगदी गाडीवर जसं आपलं मिळतो पावभाजी अगदी त्याच होतं. आता इथे मी 1 कपभर इतकं पाणी ह्याच्यात पुन्हा ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी असेल, किती घट्ट किंवा किती पातळ त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एका बाजूला आपण बारीक मध्यम गॅसवर त्याला ठेवून घेतलेलं होतं. दुसऱ्या बाजूला इथे जे मसाला आपण बनवून तयार करून घेतलेला होता, 1-2 मिनिटं झालेले आहे. मसाला मस्त छान असा शिजलेला आहे. कलर तुम्ही बघू शकता छान आलेला आहे. मंडळी, आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता जे आपण मसाला बनवून ठेवलेलं होतं ते आपल्याला हे जे आपण भाज्या छान असं मिक्स करून घेतलेलं होतं, बॅटर बनवून घेतलेलं होतं भाज्यांचा, याच्यात हे मसाला ॲड करून घ्यायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात एक अर्धा लिंबाचा रस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे चव अगदी भारी येते मंडळी. कलर बघू शकता तुम्ही, अगदी मार्केटमध्ये जसे पावभाजी मिळते, गाडीवर मिळते त्याच्यासारखा कलर आलेला आहे. कोणताही वेगळा कलर आपण ह्याच्यात वापरलेला नाहीये. 1-2 मिनिटं छान अशी वाफ काढायची आणि शेवटी आपली ही गाडीवर जशी मिळते तशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी. एका बाजूला कुकर लावायचा
ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला मसाला बनवून तयार करून घेऊन घ्यायचं. म्हणजे अगदी कमी वेळात, म्हणजे अगदी दारावर आपले पाहुणे असले तरीही आपण ही पावभाजी पटकन बनवून तयार करू शकता. आता ज्या पॅनमध्ये मी मसाला बनवून घेतलेला होता, त्या पॅनमध्ये मी थोडंसं बटर, थोडीशी पावभाजीची जी भाजी होती ते, कोथिंबीर ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. थोडंसं पसरून घ्यायचं आणि पाव ह्याच्यावर असं पसरून घ्यायचं आणि मसाला पाव मस्तपैकी बनवून तयार करून घ्यायचा. तुम्ही फक्त बटरवर भाजला तरीही चालेल, पण थोडंसं ह्याच्यावर मसाला लावलं की पावसुद्धा खायला अगदी भारी भन्नाट लागतो. तर इथे बघू शकता याच प्रकारे आपण पाव अजून इथे मसाला पाव बनवून तयार करून घेऊया. कलर बघू शकता छान आलेला आहे. आता लगेचच आपण आपली पावभाजी इथे सर्व्ह करून घेऊया. सर्व्ह करताना मी हे जे बाजार आपण मार्केटमध्ये खातो त्याच डिशचा इथे वापर केलेला आहे. म्हणजे अगदी त्याच सारखी चव आणि त्याच सारखं फील आपल्याला घरच्या घरी यावं म्हणून. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.